हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. दर रविवारी आईच्या चॅनलसाठी एक रेसिपी शूट होते आणि आज एक स्पेशल रेसिपी तयार झालेली आहे. अर्थात टेस्ट बघण्याचा मान हा मलाच असतो, तर आपण खायला जाणार आहे, टेस्टी पाहणार आहे. आणि तुम्ही आईच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, ह्या व्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये आईच्या चॅनलची लिंकसुद्धा मिळेल, तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पण रेसिपीचा आनंद नक्की घेऊ शकता, बनवून इतरांनाही खाऊ घालू शकता. तर आज आपलं मेन महत्त्वाचं काम आहे. तुम्ही जर मागचा व्लॉग जर बघितला असेल, लॅपटॉप अपग्रेड करायचं होतं, त्याबद्दल मी कोटेशन काढायला गेलो होतो. तर आज फायनल झालेलं आहे. काही गोष्टी मला आत्ता नाही करता येणार अपग्रेड, पण नक्कीच आपण रॅम आणि बॅटरीचा इश्यू आहे ते आपण नक्की करू शकतो. लॅपटॉपच्या डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे, तर मला आता जेवण झाल्यानंतर तिथं जायचं आहे आणि तेवढे 2 गोष्टी अपग्रेड करून घ्यायचे आहेत. तर आपण ते करून घेऊया. पहिलं रेसिपी टेस्ट करूया आणि मग निघूया आपलं लॅपटॉपमध्ये त्या 2 गोष्टी ॲड करायला, रॅम आणि बॅटरी. तर चला मित्रांनो, नवीन रेसिपी तयार झालेली आहे. ही कोणती रेसिपी आहे? अर्थात राईस आहे, पण रेसिपीचं नाव काय आहे हे तुम्हाला आईच्या चॅनलवर जाऊन पाहायला मिळेल. तर मी पहिलं करतो टेस्ट. मस्त स्पायसी झालेलं आहे, जबरदस्त. ह्याच्यासोबत कोशिंबीर आहे. या कोशिंबीर काय 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 आई? गाजर, कांदा बारीक आणि टोमॅटो. वा, टेस्ट करूया. खूपच छान झालं मित्रांनो. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवून खायला घाला. मस्त रेसिपी आहे. तर खाऊन घेतो आणि मग आपल्याला जायचं आहे लॅपटॉपच्या डॉक्टरांचा कॉल आल्यानंतर. चलो, 5:45 वाजायला आलेत संध्याकाळचे. तर आत्ता मला कॉल आला होता ते कम्प्युटर शॉपमधून. तर आपलं रॅम आणि बॅटरी आलेलं आहे. तर आपण पटकन जाऊया आणि इन्स्टॉल करून येऊया. आपलं फायनली इथं रॅम आणि बॅटरी इन्स्टॉल झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच सर. आपलं आता इथं रॅमचं आणि बॅटरीचं काम झालेलं आहे. आपलं आता फक्त एक काम बाकी आहे, SSD. ते एक साधारण मी तुम्हाला सांगेल लवकरच ते एक चेंज करायचं आहे. तर थँक्यू व्हेरी मच. परत भेटतो लवकरच. कसं दिसतंय मस्त. The next day. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता कामाला सुरुवात करूया आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळाने. Much later. चला मित्रांनो, आता ब्रेक घेऊया, लंच ब्रेक. बघूया आज जेवायला दुपारी काय बनवलं आईने. चला जेवून घेऊया. बघा, मस्त वेब सिरीज आहे. कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा. The next day. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. काल सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस, कामाचा पहिला दिवस, त्यामुळे काही जास्त मला बोलता आलं नाही. कामाचा लोड पण खूप होता आणि आज आहे त्याचा दुसरा दिवस, म्हणजे ह्या व्लॉगचा 3रा दिवस. आई आज चालली आहे मुंबईला मावशीसोबत. तर मावशी येणार आहे स्वारगेटला आणि मला आईला ड्रॉप करायचं आहे स्वारगेटला. त्यामुळे आत्ता वाजले सकाळचे 6:30. 7:15पर्यंत आम्हाला स्वारगेटला पोचायचं आहे. तर चला, मस्तपैकी चिल्ड वातावरण एकदम. चहा पिऊया पटकन कडकवाला. मस्तपैकी चहा तयार आहे. आता जाताना मात्र मला हेल्मेट घालावं लागेल, पूर्ण पॅक होऊन जावं लागेल, नाही तर सर्दी, बाप रे बाप, नको नको नको. तर पूर्ण पॅक होऊन इथून निघायचं आहे. आणि बघू, आपण मागच्या वेळी आपल्याला जमलं नव्हतं सकाळचं वातावरण बघायचं बाहेरचं, पण आज ट्राय करूया. स्वारगेटला चाललो आहे, तुम्हाला पुण्यातलं सकाळची वाईब्स दाखवायचा प्रयत्न करेन. तर चला निघूया. चला, पार्किंगमध्ये आलेलो आहे. आता गाडी काढूया आणि निघूया. इतकं चिल्ड वातावरण आहे ना मित्रांनो. आत्ता पुण्याचं टेम्परेचर 14 डिग्री सेल्सिअस आहे, तरीसुद्धा इतकं चिल्ड झालं आहे ना, जसं किंवा फ्रीज ओपन केलं कसं गार लागतं, तसं खाली येताना एकदम गार लागतं आहे. काय साहेब, आम्हाला जायचं आहे आणि येऊन बसली लगेच. चला, गाडी स्टार्ट करायची सकाळी किकनी. लगेच बसस्टँडला आलेलं आहे. इथं पार्किंगमध्ये गाडी लावतो म्हणजे सेफ राहील एक 10-15 मिनटासाठी. ठीक आहे साहेब, तुमची पर्स. चावी घेऊया. लगेच बस स्थानकला आलेलो आहे. इथं मावशीला शोधावं लागेल. मावशी कुठं बसली? बहुतेक शिवनेरी स्टॉपची तर बसली असेल या साईडला. चेक करूया. शिवनेरीच्या बसनी जाणार आहेत आईसाहेब आमचे, आई आणि मावशी. तर आता बसले, आम्ही तो वेट करतोय. चौकशी कक्ष आपल्या याची काही गरज नाही आता.
तर गाडीत बसवलं आहे मी. इकडे आतमध्ये केलं त्याने. फक्त तिकीट घेऊन जाऊया. तिकीट काढलेलं आहे. चला आतमध्ये बसलेत दोघी, जाऊन देऊन टाकूया. हां काढलेत. जस्ट आत्ता घरी पोचलो आहे. सकाळी जेवढी थंडी वाजत होती, म्हणजे साधारण मला वाटत होतं की थंडी खूप जास्त आहे. सकाळी तुम्हाला नाही का म्हटलं, पण त्यामुळे जर आत्ता बघितलं ना त्याच्यात 3 पट वाजत होती. एवढी का थंडी वाजते, ऊन पण मस्त पडले कोवळं, तरीसुद्धा थंडी जबरदस्त वाजत होती. वाट लागली बाबा, हालत खराब झाली आज. सगळं पॅक होऊनसुद्धा अवघड झालं आजचं. मला पहिलं चहा घेतो आता कडक, कारण थंडी काय आवरत नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.